नाही का तुला बोलाय काय झालं काय झाले घ्या हा भाऊ जन्माला आला म्हणून देव मी गावाला पेढ वाटलं अरे आहे बापा एकाला जन्माला घातला म्हणून काय बिघडलं असतं कुठं दूध पाजून साप माझ्यावर टासला की रे ही भाऊ आहे का भाऊकी तयार केली की माया उराव बसा केली का असं काय गोडे मारलं रे तुझं म्या माझ्या रानाला पाणी देवाने दिलं तुझ्या रानाचं धान जाळून गेलं म्हणून तू माझ्या जोडतो काय रे होय का अरे ताज उदाहरण आहे की रे भाऊकीच्या गांडीत कसं पाणी सोडा तुझ्याकडे शिकाव की अख्या खान 10 एकर काय तुझ्या रानात पाणी सोडलं अरे देवाकडे मी पाणी मागितलं रानाला थेंब नव्हता देवाने आज आम्हाला पाण्यात उभा केलं म्हणून तू जळतो काय पूजा काय म्हणायचंय तुला हा लय मोठी कृपा केली देव लय देवाला चोळ्या बसला देव वाहून जायची ना एक दिवस पाण्यात बघ 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 कशी जायचं आपल्या धानाला पाणी आणि त्यांचं धान जळून गेले म्हणून बघ माझं गावात किती फुललं या हा अरे जनावराला खायला गावात नव्हतं माझी जनावर बघ तिकडे जरा बैल कशी चरतात बघ त्या बैलांकडे जरा कशी चरतात अरे त्या कुसाळाला नटत बस त्यात तुला ज्वारीतला कुसाळातला फरक कळतो का तुला अरे कुसाळ आहे काय अरे माझं धान वाहून तुझ्या रानात उगावतं तेव्हा तुझी प्रगती होती एवढं तरी ध्यानात घे पाणी वाहतंय तुझ्या काय रानात पेरले होतं रानात मी ज्वारी पेरली होते दात हिसक्या डोळे फाकून येतं बघ ही कांदा आहे कांदा अरे कांदा मी वरच्या कडेला लावला होता तो वाहून आला डायरेक्ट तुझ्या रानात कळलं का तिकडल्या तिसऱ्याच्या गांडी शिरला तिकडे जाऊन बघ लय शाना तू जळतो रास तुला कसं आहे बँकेने कर्ज मंजूर केलं ना त्याच्यामुळे तुझं अनुदानाचं तू सांगायला लागला का मला काय? इथं 20 एकर माझं वाहून गेलं तेव्हा 1.5 गुंठे मंजूर झालंय अनुदान ते पण बँकेत लटकून बसलाय अजून आहे ना तुला मला अनुदान मास दिसतोय काय माझं अनुदानाच तर तुला माज आलाय लय शानाला का प्रगती झालेली बघवत नाही तुला भावाची कशाची प्रगती काय? आमच्या गांडीत असं पाणी सोडून काय काय बांध फुटला म्हणून काय झालं ते काय माझ्या हातात आहे का देवाने एवढा पाऊस बदा 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 वाहला माझी विहीर बघ वाहून गज भरायला लागली बोरचं बटन टाकायची गरज नाही ऑटोमॅटिक पाणी वाहून तुझ्या रानात शिरायला लागलं अरे उपकार मान माझं की पाणी जसं वाहून येते तसं बँकेतले पैसे ऑटोमॅटिक येऊ दे की माझ्या खात्यावर. तसं गांडीला बुडायला लागला फेडायचं हे कोणी सांगितलं होय रे रताळ्या गाजरा तुला माझं दिसतंय काय उपकार मान पाणी देतोय आपण अगं ह्यो निसर्गानेच बांध फोलाय काय झालं काय झाले भाऊ माझ्या अंगावर आला तरी तू जागावर उभा बक्की ह्यासाठी लगीन केलं का तुझ्या संग गाव जेवण घातलं एवढा आचार्य ह्यांची रोज भांडणं कोणी बघाव पूजा पायरावला कधी काढाय जाती अंगावर आलत हे तोर आता माझ्या असा सापावणे अंगावर आलत माझ्या तुझ्या बायकोच्या अंगात जीव आहे का यायला जीव मग पट्ट्या खारी खोबरं खाती रातचं उठ होती तुला माहिती आहे का तुझी बायको माझी बायको पण पैलवानापेक्षा कमी नाही मरण जाईन जीव मग ती 4 वेळा खोकली आता एवढ्या खोकाली आला का देव देव केला मागच्या वेळेस हा माझा कोंबडा कापला तेव्हा तुला एकट्याला जेवाय बोलवलं होतं 4 पाहुणे रावळे मित्री कुत्रे घेऊन आला रशा कुत्र्याचं काय सांगतोय कोंबड्याची काय म्हणलं का जेव्हापासून ह्याच्या कोंबड्याची पकड माझ्या रानात उडून आले तेव्हा नजर लागली माझ्या रानाला काहीच आहे नाही काहीच वाहून जातोय माझा कोंबडा कापला पकड उडून आली अरे देवाने तुझ्या कौल दिला मन कौल तुला पाणी लागलं रानाला आणि कांदा आला तेवढं तरी आला असता का तुझ्या रानात आले रे माझ्या बांधा उभा आहे मी तुझ्या अंगावर आलो का आणि आम्ही कुत्र्या मांजराच्या अंगावर जात नसतो वाघाच्या वाघाची अवलाद म्हणते माझी अवलाद आहे वाघ कधी अंगावर जात नसतो तुला ही माझी वाघीन कमी वाटली का थांबकी फडची नाग धडकी हसू करते का माझं तू ए पूजा मी तुझ्या जीवावर बोलतोय एवढं तोंडाला वाचा फुटू दे जरा बोल नवऱ्याला काय काय बोलते ते ऐकून घेते काय तू नजर लागली पर काय तू बोकाड माझं तुझ्या रानात आलं हाकलून दिलं की र अरे तुझा बोकाड कापाय पाहिजे होता म्या माझ्या कोंबड्याचा अरे कोंबडा तरी तो खाऊन गेला नुसता पकड आलं तरी एवढा तना तना करून गेला हा तुझी पाहुणी रावळी आल्यावर सगळे माझ्याच बांधाला हागायला येतात मी काय बोललो का
बोललो का सांग मी काय? पाहुण्याकडनं जाऊन जा बिकावणे असं कर्ज उपसून आणतं तेव्हा नाही कर्ज? पाहुण्या रावल्याचं दिसलं. माझ्या फक्त 2-4 हजारच कर्ज आहे. बँकेचं तुझ्यावर किती 15 इंटरेस्ट पेचं वखत आलता की र तुझ्या होय, जवळ होय. गेलतो दान हा, हा, हा. फवारणी करायला पैसे पाहिजेत फवारणी करायला पैसे पाहिजेत. माझ्या बावकीच्या दारात पाहुण्या जाऊन म्हणत होता की लोन मला पास करा. फवारणीची गरज नाही आणि 12 महिने 18 का मी रानाकडे बघत पण नाही. पण देवाची माझ्या एवढी कृपा आहे की बिना खाता पाण्याचं कुसळ आली किती आले. हा कुसळाला हिरवं नसते गार लहानपणापासून ती कुसळ. अरे तुझ्या रानात कुसळाशिवाय काय आलंय का दुसरं तुला तुझं तर म्हणतो तसं त्यासाठी सांगतोय. चांगलं हे कुसळ कर्म नाही. पुण्य गावात आले अंगाव आलं की र अंगाव आलं की ती माझ्या तू काय करते ऐकायला दर की बांधाव आलं तरी तू आलं काय म्हणतो गं? अंगाव आलं. हा? अंगाव येत आहे तरी तू बांधाव गेलं माझ्याकडे तरी म्हणते अंगाव आलं. त्याच्या रानात पाऊल टाकलं तर म्हणे मला हाणलं, हात लावला तरी म्हणे माझा हाफ मर्डर केला. हा तू काय बघत बसली ही तू कशी- अंधारात? बघ की अरे हिने तर घातला माझा भाव अंगाव कान रातून दिवस फुगून मुख खावी कशी बघत बसली माझ्या पुढे माझ्या बघत बायकोबद्दल काय बोलत बसली नाही. माझ्या बायको बद्दल काय बोलत नाही. कुठे गती कसलं झेंडा हलवलं बोट हलवू नको माझ्या पुढे मला पण येतं हलवायला चला माझ्या- बरं, ए, जाऊ दे इकडं. माझ्या बायकोला बोल. बघ बघ जरा त्याच्या बायको अंगाव घातली तर बघ, बघ. बायको अंगाव घालतोय हिंमत असेल तर तुझी बायको बाहेर काढ. काढतो की जागा जा बघ तर काढ. बघ तिच्याकडे बघ बघ ए पूजा बघ दर बघते काय सावली बघते चिखलात काय तिथं. बघ अगं कधी पाय निघायचा नवऱ्याचा पाय माझ्या गळ्यात आल्यानंतर माझा अपमान केलाय. बघ तिला बघ नवऱ्याचा आपण पाय केलंय. गळ्यात आल्यावर तू बघणार का पाय निघा नाही पाय निघा नाही बघ तिला सोडू नको. माझी बायका अंगाव घालतो बायाच्या वाहनाचा होय रे. बायको अंगाव घालतो का बायाच्या वाहनाचा? पळू जा तुला खरी खोबरं ह्यासाठी काय? पाहताय म्हणजे कळत नाही का तुला? खरी खोबरं खारी ह्यासाठी तुला खोबरं घातलं का? बोलताना पातानी झाली तुझी बायको खारी खोबरं खारी खोबरं. काल माझ्या बायला. बायकोला धानात ती दुकानदार पहिला हा तो डुप्लिकेट खरी खोबरं दिलं काय बायकोला माझ्या हा? लय बघ तुझी बायको चितपट केली माझ्या बायकोने. अरे पैलवानापेक्षा कमी नाही माझी बायको. उटकी कळलं दातीस का? उटकी उटकीन बिटकी. पाय रावला आता काय जीसीबी आणू बरं अरे कुठं फेडचं ही पापर अरे तू कुठं फेटशील का? उपकार करतो तरी उपकाराची ती- जाण नाही तुला. ती पाणी मा- दिलं तुला मी एवढं मोठं. पाणी लय वागा उपकार माझ्या केलं वाट्या, चल. पाणी देण्याची पद्धत असते की गांडीत वाहून जाऊस तर पाणी देतो का असलं रानात अरे माझ्यामुळे तुझी प्रगती आहे. हा. उद्या बंगला बांधशील तर रस्त्यावर बिकच माग आणि लेकर उपाशी माझी दे अरे. तुझ्यावरच बसलोय ना मी बंगला बांधशील 4 चाकी घेशील. माझं कधी खोटं ठरत नाही. माझ्या पाण्यावर एवढा जीव आहे माझा. कळलं का? होय माझ्या पायातली तर लक्ष्मी तर निघली ना माझ्या बायकोच्या तुम्हाला खालतं वर तर सुचायला नाही कुठं जावं ती कळायच नाही पळा लय लय लक्ष्मी हा. अरे बघ 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 तुझी लक्ष्मी सगळी भरली. अगं तुझ्या लक्ष्मी अंगात काय? आवसं नाही कसं मी तुझ्या जीवा बोलू तुझ्या जीवा मी उड्या हाणतोय बोलतोय खरी खोबरं आजपासून काजू बदाम बंद हा सरकारच्या जीवावर बोलतोय तू सगळं हे. तुला कर्ज भेटते ना अनुदान म्हणून ते बोलतोय तू. अरे सांगितलं की बाबा हा हा. 15 एकर वाहून गेलं माझं तेव्हा 1.5 गुंठ्यावर मंजूर झालं अनुदान बर. ते पण बँकेत लटकून असं बसलं बरं, त्याच्यावर ठीक आहे. जळताय रे असू तुम्ही दे, असू दे आता बांधच घालून टाकतो. तुझ्या रानाला पाणीच देत नाही. हा लिमिट असतं की का काय पाणी यायचं नाही, बीचं नाही, का? पाणी ती मी- पहिलं दगड आण ती बांध घालून घे मी बांध घालून घेतो. मी दुसरीकडे पाणी देईल शेजाऱ्याला पण तुला पाणी देणार नाही. हीच ती पाण्यावाल्याची अवलाद आहे. वाघाची अवलाद आहे. वाघाचं काळीज आहे. बेत नाही. येऊ दे तू ये. सर्ग इकडं माग आईला सर तू माग सर ये. मला का अडवती हा. तू मला अडू नको तू अडू अरे, नको हिंमत मला नाही म्हणून सांग तू की. का अडवती धरू नको ए. तू सोड मला चल तुझी सोड तू सोड मला मला सोड कसा गाडीला ह्यांच्या पाहिलं नादी पळून लागते. झाला सोड मला रोजचं सोड मनाला कोण रड. सोड चल ग पूजा. सोड कसा गांडीला पाहिला पळून गेला रे हा वाघाची अवलाद बायको म्हणतो हा हा दम भरला दातीच के तुला बोलाय काय होतं या बघा तिने काय केलं तिला म्हणता या इकडं या वाघाच्या आवाजात. धरायची आणि फिरून असं बाबरवणे आपटायचे असते. खंडीभर जड आहे कुठं झडून धरलं कसा गांडीला पाहिला पळून गेला हा चल डायरेक्ट आता पोलीस स्टेशनला चल त्याला बघतो गाडी तर उचलून आणतो मी चल चल लय वशिला आहे माझा तिथं